की चांगली भुयारी गटार योजनाचे जे काम आहे ते 99% कंप्लीट झालं आहे. फक्त आता एकच 2 गॅप राहिले आहे. ते आहे एक आपला गॅप आहे अंकलीचा गॅप, धामणीचा गॅप, ज्या ठिकाणी अजूनही मशीन वगैरे जाऊ शकत नाही, पूर्ण एरिया वॉटरलॉक्ड आहे. पण त्याच्या पण आमचा लक्ष असं आहे की विदिन 20 डेज सांगली भुयारी गटार योजनाचं काम आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मागच्या 6 महिन्यात जवळपास 4 किलोमीटरचा लाईन शिल्लक होता, क्रिटिकल एरियाज मध्ये शिल्लक होता. ते सगळे टाउन प्लॅनिंग सोबत कोऑर्डिनेट करून त्याचं पण काम कंप्लीट करण्यात आलेलं आहे. आता फक्त 2-3 ठिकाणी काम राहिलेलं आहे, ते पण आम्ही पुढच्या 15 किंवा 20 दिवसात ते काम कंप्लीट करून चांगली भुयारी गटार योजनेचं काम आपण सँक्शन करू. मुंबईमध्ये जे पाणी तुंबतंय किंवा जी काही परिस्थिती आहे त्याला एक प्रमाण आहे की किती तुम्ही कॉन्क्रिटीकरण केलं पाहिजे. त्याचा काही विचार महापालिकेने केलाय का की तिथं करण्याऐवजी तुम्ही एखादा ग्राउंडवरती करू शकता? बरोबर. आता ही गोष्टी मला सांगायची आहे. सिंथेटिक ट्रॅक करताना आपण त्याच्याने विड्थ आहे जास्त 5 फूट किंवा 9 फूट या ठिकाणी आहे, लेंथ 900 मीटर आहे. पण जेव्हा आपण सिंथेटिक ट्रॅक करतो त्याच्या खालच्या लेअर जे आहे ते परमिएबल लेअर ठेवतो आणि ते वॉटर परमिएट होऊन दोन्ही बाजूला आपण ड्रेस करणार आहोत. म्हणजे कुठेही पाणी साचणार नाही याचा आपण दक्षता घेतो. जेव्हा आपण सिंथेटिक ट्रॅक करतो मध्ये सिंथेटिक ट्रॅक असतात आणि दोन्ही बाजूला ड्रेन असतात, जेणेकरून जे काही पाणी तिथून निघतोय त्याच्या व्यवस्थित डिस्पोजलचे आपण ते प्लॅन मध्ये ऑलरेडी समावेश आहे. नॅशनल स्टँडर्डचे करणार आहोत, ज्याप्रमाणे पुणे, पिंपरी चिंचवड किंवा आपला मुंबईच्या क्रॉस सेक्शन स्टॉप वगैरे असतात त्याप्रमाणच्या त्या ठिकाणी आपल्याला फुटपाथ वगैरे दिसायला आपल्याला मिळेल. काही महत्त्वाचे काम झालेलं आहे. एकूण 50 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराच्या बसवण्याचं काम आपण हाती घेतलं होतं डीपीडीसी माध्यमातून. त्याची सर्व काम झालेले आहे, पोल उभारणी झाली आहे, वायरिंग ओढणं झालेलं आहे. आता फक्त आपल्याला कॅमेराज बसवणं राहिलेलं आहे. ते पण आपण पुढच्या 15 किंवा 20 दिवसात त्या ठिकाणी 50 सीसीटीव्ही बसवून त्यांचे ऍक्सेस आपण पोलिसांना देणार आहोत आणि महापालिकेला ठेवणार आहोत, ज्यामुळे 50 कॅमेरा बसून आपल्याला शहराचं ट्रॅफिक किंवा जे काही ड्रग्स वगैरे असतात त्याच्यावर आपल्याला निर्देशांक ठेवता येईल. त्याची पण टेंडर झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये टेंडरमध्ये कोणी सहभाग घेतला नाही, कारण ते फार कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असतोय. आम्ही परत रिटेंडर केलेलं आहे आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन पण उभा करण्याचे आपण काम वगैरे करणार आहोत. नाही ठीक आहे. आता आपल्याला ऑलरेडी मी सांगितलं की महानगरपालिकाच्या शाळांमध्ये दुरुस्ती असू द्या किंवा बाकीच्या गोष्टी असू द्या, मागच्या काही वर्षात सँक्शन झालं नव्हतं. यावर्षी महापालिकेने पुढारी घेऊन 5 कोटीचे निधी जून मध्ये सँक्शन झाले काय असला पाहिजे. आतापर्यंत नियम नव्हता, 23 मध्ये शासनाकडून नियम आला, त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांची बैठक घेऊन त्या नियमानुसार प्रत्येक दुकानगाडी आणि व्यावसायिक इमारतीची भाडा आपण फिक्स केलेलो आहोत आणि त्याची पण सर्वांनी मान्य पण केलंय आणि त्याच्या पण आता आपण वसुली वगैरे करत आहोत आणि हे पण वसुली वगैरे चालू आहे. ते शॉर्ट टर्म लीज किंवा लॉंग टर्म लीज वर आपण विविध प्रायव्हेट पार्टीला दिलं होतं. ज्या लोकांची लीज एक्सपायर झालेली आहे त्या लोकांच्या आपण नवीन 23च्या अधिनियमाप्रमाणे भाडा लागण्यासाठी कारवाई आता आपण ऑलरेडी नोटीस वगैरे दिलेला आहोत. पुढच्या काही दिवसात पुढच्या काही महिन्यात जेवढं आपण महानगरपालिकाचे लँड खासगी लोकांना दिलेलं होतं त्यांच्याकडून पण 23च्या अधिनियमानुसार लीज लागण्याची प्रोसेस आम्ही करणार आहोत, ज्यामुळे मालमत्ता विभागातून अजून महानगरपालिकेचं उत्पन्न वगैरे. शहरातले सगळे सीसीटीव्ही बंद आहेत आणि याला कारणीभूत तुम्ही स्वतः आहात म्हणून त्यांनी स्वतः सांगितलं. महापालिका व्यवस्था या सीसीटीव्हीला कारणीभूत आहे. शहरात कुठेही सीसीटीव्ही चालू नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं. बरोबर आहे, पण आपल्याला आम्ही सीसीटीव्ही बंद आहे त्याला सुरू करण्यासाठी आम्ही बघतो काय करता येईल. पण त्याच्यासाठी सांगतो की आपण 50 सीसीटीव्ही कॅमेरा नवीन बसवणार आहोत आणि त्याची पण शेवटच्या टप्प्यामध्ये काम आहे, जेणेकरून शहराला एक इंटिग्रेटेड आता जे आहे ते तुम्ही आम्ही एक प्लॅन तयार केला होता मागच्या 2-3 वर्षात की त्या ठिकाणी पाणीला ट्रीट करण्यासाठी किती खर्च लागेल, तर ते फार एक्सपेन्सिव्ह होता. त्यासाठी आपण शासनाला ऑलरेडी निधीची मागणी करू, पण सद्यस्थितीमध्ये जे काही कार्यक्रमाचं पाणी आहे ऑलरेडी एरेशन मध्ये थोडाफार क्लिअर होतोय, तरी पण त्याला पूर्णपणे क्लिअर करायला, कारण ते नॅचरल वॉटर सोर्स नाही, पूर्णपणे क्लिअर करायला मोठी निधी लागेल. त्याच्या बाबतीत आपण प्लॅन करू केलेला आहोत. त्या ठिकाणी ऑलरेडी बायोमेग्नेशनचे सगळे जे बॅलून्स आहेत ते भरलेले आहेत आणि इथून पुढच्या म्हणजे इथून पुढे आपण बायोमेथून म्हणजे बायो सीएनजी माध्यमातून इलेक्ट्रिसिटी जनरेट करून त्याला इनसीटू म्हणजे त्याच ठिकाणचे जेवढा प्लांट ऑपरेट करण्यासाठी आपल्याला वीज लागतो ते त्या ठिकाणच्या कचऱ्यातून जे वीज निर्माण होईल त्यालाच वापर करून आपण ते प्लांट चालवणार आहोत. ते पण काम कंप्लीट झालेलं आहे. फक्त पुढच्या 1 महिन्यात आता वीज जनरेशनचं पण काम वगैरे सुरू होईल.
असं जर काही म्हणजे आंदोलन करण्यात आलं होतं. हे बघा, एक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवा की जेव्हा आपण कुठलाही दलित वस्ती असू द्या किंवा नवोत्पन्न असू द्या, ते जी GR असतो, GR आपण 100% पालन करतोय. आता दलित वस्तीचे निधी आपण कुठे वापर करू शकत नाही ज्या ठिकाणी शासनाच्या सूचनामध्ये ती वॉर्ड दलित वस्तीसाठी आपण ठेवलं नाही. जर असं आहे की ती वॉर्ड दलित वस्तीसाठी आहे, त्या ठिकाणी पॉप्युलेशन आहे, तर त्या वॉर्डमध्ये कुठेही आपण काम करण्यासाठी त्याचा निधी वापरू शकतो. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की ती जे पूर्ण आपण काम केलेलं आहे ते कुठल्याही स्पेशल जातसाठी समर्थसाठी नाही, ते पूर्ण महानगरपालिका जनतेसाठी आहे. आणि त्याच्यासाठी त्या ठिकाणी कोणीही येऊन एक चांगला स्पॉट भेटला त्या ठिकाणी अनुभव घेऊ शकतात. सर आम्ही